आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय। खासदार राहुल गांधी आज सांगली दौऱ्यावरती आहेत। राहुल गांधींच्या कडेगाव दौऱ्यात त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणारे लक्ष्मण हाके यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले। लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियाद्वारे राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचं जाहीर करण्यात आलं होतं आणि राहुल गांधींच्या दौऱ्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विश्रामबाग पोलिसांनी हाकेंना नोटीस बजावली आणि त्यांना ताब्यात घेतलं। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली। नायगाव येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, अमित देशमुख आणि अन्य नेत्यांनी सांत्वनपर भेट घेतली। दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या प्रतिमेला काँग्रेस नेत्यांनी पुष्प अर्पण केलं। यावेळी राहुल गांधी यांनी चव्हाण कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचं सांत्वन केलं। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज सांगलीमध्ये येत आहेत। स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। त्यासाठी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येणार आहेत आणि या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आले। मात्र ते या कार्यक्रमाला येणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। जवळपास 1.5 लाख लोक बसतील इतक्या भव्य मंडपाची व्यवस्था सांगलीच्या कडेगावमध्ये आज करण्यात आली आहे। मात्र असं असलं तरी ठाकरेंच्या भूमिकेकडे आज सर्वांचं लक्ष असेल। तर राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून नरेश म्हस्के यांनी टीका केली आणि यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच डिवचलंय। राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा हा उद्धव ठाकरेंना चपराक असल्याची टीका म्हस्केंनी केली। राहुल गांधींनी आज सांगलीचा, कोल्हापूरचा दौरा करताय नांदेडला जात आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांचा हा मोठा दौरा आहे। पहिला म्हणजे लोकसभा विरोधी पक्षनेते झाल्यानंतर विश्वजित कदम यांच्या मतदारसंघात ते जात आहे। राहुल गांधी यांचा हा दौरा हा उद्धव ठाकरे यांना त्यांची योग्यता दाखवण्याकरता आहे। त्यांचं जे मुख्यमंत्री पदाचं जे स्वप्न आहे त्याच्यावरती फुल्ली मारण्याकरता आहे। ज्या विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा आदेश पायदळीत उडवला, तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा आणि काँग्रेसच्या कार्यालयात बसून एक अपक्ष उमेदवार उभा केला आणि खासदार निवडून आणला आणि शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा पराभव केला। यावरून राहुल गांधी त्यांना मेसेज देत आहेत की मला तुमच्यापेक्षा माझा विश्वजित कदम महत्त्वाचा आहे, माझी काँग्रेस महत्त्वाची आहे। हा मेसेज देण्याकरता राहुल गांधी आज महाराष्ट्रामध्ये गेलेले आहेत। पण उद्धव ठाकरे कार्यक्रमाला आहेत ना? असतील नसतील मला माहिती नाही, उद्धव ठाकरे आहेत की नाही, परंतु ही चपराक उद्धव ठाकरे यांना आहे।